लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी पूर्ण झालेली आहे ही कशी चेक करावी ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार लाडकी बहीण मित्रांनो, मी रोहन चव्हाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार की जे लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी आहे ते पूर्ण झालेली आहे ती कशी चेक करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नाही आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापहिले तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण के-वाय-सी असं सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्च केल्यानंतर काही असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर या फर्स्टवाल्या नंबरवरच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडा लोड घेत आहे. त्यानंतर काही अशा प्रकारे येऊ शकते. अगर नाही आला तरी डायरेक्ट लिंक ओपन होऊ शकते. इथं गो टू होम पेजचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे येईल. जे हे चालू बंद होत आहे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे. तर काही अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथं बघा के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. इथं बघा लाभार्थीचे आधार क्रमांक म्हणत आहे. इथे लाभार्थीचे आधार क्रमांक टाकायचा आहे तुम्हाला. आणि इथं हा वाला कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हा काहीतरी स्पष्टीकरण आहे. इथं आधार प्रमाणीकरणासाठी संमती. इथं मी संमत आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर OTP टाकल्यानंतर काही अशा प्रकारे तुम्हाला वॉर्निंग म्हणून येईल. इथं बघा स्पष्टमध्ये लिहून आहे वॉर्निंग, या आधार क्रमांकाची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे येईल. याचा मॅसेजचा अर्थ होतो की तुमचा जे आधार क्रमांकाची के-वाय-सी आहे ते पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नाही आवडला तरी व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.